आमचं सरकार आहे, आम्ही जनतेचे सेवक आहोत, एसटीतले कष्टकरी, जनता आमची आहे, आम्ही बघून घेऊ। या नाकारलेल्यांना, लाथाडलेल्यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार यांच्या विचाराला आणि उद्धवच्या यांनी चिंता करायची गरज नाही, यांना कोणी किंमत देत नाही। सर, एक वेगळा प्रश्न आहे, मनोज जरांगे पुन्हा एकदा मराठा आंदोलन उपोषणासाठी बसलेले, आजचा त्यांचा तिसरा दिवस आहे, काय सांगाल? त्यांच्यासोबत अनेक जे आहे गावकरी असतील त्यांच्यासोबत उपोषणाला बसले, त्यात महिला पण आहेत, काय सांगाल? बघा, पहिल्या दिवशी लिफ्ट करून आणलेले लोक होते, आज तुम्हाला तिथं कोणी बी दिसणार। जरंग्याची भूमिका लोकांना पटली। एक दिवस बघा, मला कोणाला हिनवायचं नाही, परंतु आणखीन एक मन आहे ढोबळ मराठीमध्ये, हिंदीमध्ये, हिंदी भाषा ज्याला समजते त्याला किराए के टट्टू म्हणतात। लोक टिकत नसतात, ते निघून जात असतात। त्याच्यामुळं आज जे काही 10-5 लोक तिथं आहेत, ते 10-5 लोक सुद्धा बिचारे आमची तब्येत खराब झाली म्हणून स्वतःची सुटका करून घ्यालेत। कारण लोकांना कळालंय सरसगट सर्वोच्च न्यायालयाच्या विरोधात जाऊन काहीच देता येत नाही। सर्वोच्च न्यायालयापेक्षा असे कितीतरी जरंगे हे सुप्रीम कोर्टापुढे काहीच नाही, हे सुप्रीम कोर्टापुढे काहीच नाही। त्याच्यामुळे कायद्यापेक्षा जरंग्या मोठा नाही, आणि म्हणून जरंग्यासोबत आज महाराष्ट्रातल्या सगळ्या लोकांनी पाठ फिरवलेली आहे। एकच आहे तिथं धस, जे आमच्या वंजारी भावांच्या नाहकपणे आमच्या वंजारी समाजाच्या युवकांना टार्गेट करत निघालाय, रोज काहीतरी शोधतंय। त्या दमानिया स्वतःला सामाजिक कार्यकर्त्या म्हणतात, ते आता म्हणजे वैद्यकीय कधी पदवीधर आहेत ते मला माहित नाही, पण ते आता मेडिकल सायन्सवर बोलायला लागल्यात। ते म्हणायला लागल्यात की आयसीयू मध्ये कोण असावं कोण नसावं। हे सगळं म्हणजे अत्यंत, म्हणजे मी सांगतो हे फार वेदनादायी आहे। आणि अशा त्या धसला घेऊन, या धस आणि जरंगे हे जे आहे, हे दोघांची मी तुम्हाला अगोदर सांगितलं, मिकी माऊस क्लब हाऊस सारखं झालंय। ते त्याच्या मागं, ते त्याच्या मागं, या दोघांची टग अँड वॉर आहे। ते त्याला वडायले, ते त्याला वडायले, त्याला म्हणतात रशी खेच रशी खेच रशी खेच। आणि त्याच्यामुळं हे सगळं जे आहे जरंगेचं आता पडदा पडलेला आहे, आणि पडदा पडल्याच्या नंतर त्या कलाकाराला आता कोणी बघायला इच्छुक नाहीत। जरंगेसारखा कलाकार हे मी जसं तुम्हाला सांगितलं किरायाचे टट्टू, आणि तुम्हाला सांगतो मराठा भाऊ आमच्या सोबत आहेत। जरंगेनं 10% जे ईडब्ल्यूएस मधलं मराठा भावांना मिळणारे प्रवेश,